यशस्वी व्हा हे नक्की प्रत्येकाला सांगितलं पाहिजे, मग आपण व्यवसाय सुद्धा यशस्वी होतो. जसं की आपल्याला समाजाला आता आरक्षण मिळाले, प्रत्येकाला सांगितलं पाहिजे. या प्रमाणपत्रातून शिक्षणाचे काय फायदे आहेत हे गाव लेवल घराघरात ह्या गोष्टी गेल्या पाहिजे. काही बांधवांना आपल्या एवढंच माहिती आरक्षण मिळाले, नोकरीत आणि शिक्षणात आता आपल्याला ताण नाही. त्याच्याही पुढे जाऊ, त्याच्यात योजना आहे, त्याच्यात आणि कोणते फायदे आहेत, योजना आहेत तर कोणत्या आहेत हे आपण प्रत्येकाला सांगितलं पाहिजे. मोठ्याने घेतल्यावर आम्हाला माहित होतं. आता आम्हाला एक 15 दिवसात माहित झालं कुणबी प्रमाणपत्रातून एक जणांनी पेट्रोल पंप घेतला, हे माहितच नव्हतं. टप्पू श्रीमंत मराठ्याने घेतलं, त्यांनी उचलल्यावर आम्हाला माहित झालं हे मिळतं. तुम्ही हे ग्राउंड लेवलला सांगा ना. आणि आपल्या बांधवांना सगळ्यांना आज या माझा गावतो सांगतो, ओबीसीला कोणत्या योजना आहेत ना हे एकदा आपण सुद्धा तक्ता काढून घ्या, म्हणजे आपल्या गोरगरिबांना माहिती होईल घरकुल आहे का, पंचायत समिती जिल्हा परिषदच्या काही योजना आहेत का, राज्याच्या केंद्राच्या सिंचनाच्या कृषीच्या काही योजना आहेत का, हे पूर्ण माहिती आपल्या घराघरापर्यंत गेली पाहिजे. म्हणजे आपल्या समाजाला माहित होऊन आपला समाज त्याच्या सुधारणा होईल. शिक्षणात नोकरीत तर आपण आता ताकदीनं राहत, शिक्षण तर घ्या. ही माहिती डबल बोलतो का, पुन्हा बोलल्यावर डबल ते शब्द बाहेर फेकीतो, तोही उदरी राहणार नाही. नीट आवाज देव, त्याचं टेन्शन घेऊ नको. आणि हात लावले तुम्ही उधार देऊ नका, नाही तर लय अवघड होईल बरं. आणि रोग गिरक जा. सगळ्या राजकारणी मराठ्यांनी इथं बसलेले नसतं ध्यानात जरी घेतलं याची जेवायला जायचं तरी त्यांचा मरणाचा धंदा चालत, मरणाचा धंदा चालत बंदच नाही पडणार. फक्त जाताना उधार ठेवून देऊ नका. तुमचा तेवढा धक्का असतो निवडणुकीच्या काळात. जाय त्या धाब्यावर मेलं, धाब्यावर मेलं, तुम्ही सापडत नाही त्याला. असं काय करू नका, कारण ते काय बिचारा तुमच्या मागे हिंडू शकत नाही. तुम्हाला 50 लोक पाठवायचे तर आधीच गरीबाचं पोरग व्यवसाय करताय म्हणून आधीच पैसे पाठवायचा, म्हणजे त्याच्याकडे उतरी राहायची नाही. नुसतं मग त्याच्याकडे व्हायची यादी. एक जण यादी वसूल करायला आणि एक जण पेट्रोल घालून थाकला. असं नको व्हायला. कारखान्याचे उसाचे पैसे राहिल्यासारखं आमच्याकडे कारखाना आहे, लोक रोज माझ्याकडे येते. आता का मा कारखाना आहे का काय, यांनी आधी ऊस देऊन बसले, त्याला ते उसावरच गेलं पळून कारखान्यावर. आता त्या साखर आयुक्ताला त्याला सांगून काहीतरी कुठाना करावं लागेल. गुळावले करायचे साखर